Very good afternoon to all students. Hi, I am Smita Mangurkar, your English teacher. Welcome you all on our English online lecture. Students, as we know, we have total 4 sections in our textbook. First section is about prose. Second section deals with poetry. Last section is about different kinds of dramas. And the third section is about writing skills. Writing skills are an important part of communication. Good writing skills allow you to communicate your message, your ideas with clarity. Writing skills include all the knowledge and our abilities related to express our ideas through the written words. For expressing our ideas, we need vocabulary, grammar, spellings, and imagination power. So students, when we think about writing skills, there are different kinds of writing skills. For example, letter writing, report writing, email writing, and so on. In our textbook, we are going to learn different kinds of writing skills. So today, let us start section number 3, 3.1, Expansion of Ideas. Expansion of Ideas. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये टोटल 4 सेक्शन्स पाहतो. या 4 सेक्शन मधला पहिला सेक्शन हा प्रोज अर्थात लेसन्स आपण शिकतो. सेकंड सेक्शन हा पोएट्री सेक्शन आहे. विविध रायटर्सच्या वेगवेगळ्या देशांमधल्या वेगवेगळ्या कवींच्या कविता आपण या दुसऱ्या सेक्शन मध्ये शिकलो. शेवटचा सेक्शन हा ड्रामा सेक्शन म्हणून पाहिला जातो. यामध्ये आपण हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा स्टडी केलेला आहे आणि द रायझिंग ऑफ द मून, अ मिडसमर नाईट्स ड्रीम अँड एनिमी ऑफ द पीपल यांसारखे डिफरंट ड्रामाज अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे तिसरा सेक्शन आहे तो म्हणजे रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किल म्हणजे काय? रायटिंग स्किल इज an expressive skill. Expressive skill means through which we can express our ideas, our feelings, our thoughts, our emotions in our own words. स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःच्या भावना, स्वतःच्या इमोशन्स किंवा फीलिंग्स म्हणजे आपले विचार आपण व्यक्त करतो आणि ते लिहिण्याच्या माध्यमातून. त्याला रायटिंग स्किल असं म्हटलं जातं. मग रायटिंग स्किलचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही लेटर रायटिंग शिकला आहात, रिपोर्ट रायटिंग शिकला आहात, पण हे सगळे ओल्ड मीडियाज ऑफ रायटिंग. एकमेकांशी संभाषण करायचं म्हटलं, एकमेकांना मेसेज पाठवायचा म्हटलं की आता आपण लेटर लिहितो का? नाही लिहित. आता आपण डिरेक्टली मोबाईल वरती मेसेज करतो, ईमेल करतो, बरोबर? म्हणजेच या ठिकाणी मोड ऑफ कम्युनिकेशन इज टोटली चेंज्ड. हे पूर्णतः बदललेलं आहे. तर आपण आपल्या टेक्स्टबुकच्या सेक्शन नंबर 3 मध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज हा टॉपिक पाहणार आहोत. मग हा टॉपिक सुरू करताना फर्स्ट ऑफ ऑल I want to discuss about the term expansion of ideas.
When we think about the term expansion of idea, the first and the most important thing is the word expansion comes from the Latin word expansionem, which means spreading out. Another definition for expansion is an elaboration or expanding something. Expansion, to expand. In Marathi we say विस्तार करणे. म्हणजे एक छोटीशी आयडिया, कॉन्सेप्ट, स्टेटमेंट, प्रोवर्ब किंवा मॅगझिन किंवा एपिग्राम आपल्याला एक्झाम मध्ये दिलेला असतो आणि त्या मॅगझिनचं, त्या प्रोवर्बचं आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं असतं आपल्या शब्दांमध्ये. मग हे एक्सपेन्शन ऑफ आयडियाज. व्हेन वी थिंक अबाउट द अदर इम्पॉर्टंट वर्ड in this term is nothing but idea. Idea means a thought or a belief or our opinion. Okay, so what does it mean? Expansion of ideas. What does it mean? So expansion of idea is a short composition or it's like essay writing. कशासारखं आहे रे हे? एसे रायटिंग. पूर्वी आपण निबंध लेखन करायचो की नाही? निबंधाचा एखादा विषय यायचा आपल्याला आणि त्या विषयाच्या आधारावरती दिलेल्या पॉइंट्सच्या साह्याने आपण निबंध लिहित असायचो. पण या ठिकाणी आता निबंध लेखन न ठेवता आपल्याला एक्सपेन्शन ऑफ आयडियाज म्हणजे एखादी प्रोवर्ब दिली असेल, तुम्हाला मराठीमध्ये माहितीये ना, म्हणी असतात बघा, प्रयत्नांती परमेश्वर, बरोबर? ही मराठी मधली म्हण झाली. तसेच इंग्लिश मध्ये सुद्धा असे प्रोवर्ब्स किंवा मॅगझिन्स असतात. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ओके, और ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. तर हे ज्या प्रोवर्ब्स असतात, मॅगझिन्स असतात, एपिग्राम असतात, त्यांना आपण एक्सपांड करायचं आहे, म्हणजे त्यांचा आपण विस्तार करायचा आहे. मग हा विस्तार करत असताना सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रोवर्बचा, मॅगझिनचा, एपिग्रामचा किंवा वाक्याचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे. मग हा अर्थ आपल्याला कसा माहिती असेल? वेन वी स्टडी इट बिफोर द एक्झामिनेशन. ज्यावेळेस आपण आपल्या परीक्षेच्या आधी या सगळ्या गोष्टींचा अध्ययन करू, अभ्यास करू, तेव्हाच आपल्याला या गोष्टींचा अर्थ समजणार आहे. सो व्हॉट डज इट मीन? Expansion of idea is a short composition. One is expected to enlarge or to amplify the idea. म्हणजे enlarge म्हणजे काय? मोठी करणे, to increase, वाढवणे. एखादी छोटीशी आयडिया असते, एखादी छोटीशी गोष्ट असते, ती वाढवणे. माहितीये ना सगळ्यांना, आणि ते आपण चांगलं करू शकतो, बरोबर? म्हणजे we can use our own imagination power, we can use our own words, you can use our own structures, and you can use your thinking power, innovative power. सगळ्यांना माहितीये आपल्याकडे इंडियामध्ये एवढंच काही झालं तर त्याचं एवढं मोठं करून सांगण्याची खूप मोठी म्हणजे हॅबिट आपल्या लोकांना आहे. आणि म्हणून मी मगाशी स्टेटमेंट यूज केलं की एक्सपेन्शन ऑफ आयडिया आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. थोडंसं काही खुट वाजलं की त्याचा खूप मोठा आवाज झाला असं म्हणून लोक चर्चा करत असतात. एखाद्याने 2 आंबे चोरले तर त्यांनी गाडीभर आंबे चोरले असं सांगितलं जातं. मग असे एक्सपेन्शन करायचं नाहीये आपल्याला. मग एक्सपेन्शन कशाचं करायचंय मुलांनो? तर एज्युकेशन घेत असताना आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहेत. हाऊ टू लिव्ह अवर लाईफ. या ज्या प्रोवर्ब्स आहेत, या ज्या मॅगझिन्स आहेत, these proverbs, these magazines teaches us a lot. How to live our life, how to face the problems, calamities, obstacles courageously, boldly in our life. According to Ben, to expand an idea into a paragraph. ऍक्च्युली इथं अ पॅरेग्राफ म्हटलेला आहे, पण एक्सपेन्शन ऑफ आयडियाज हे नेहमी
3 पॅरेग्राफ मध्ये केलं जातं. ते मी तुम्हाला शिकवणारच आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल टुडे आय जस्ट वॉन्ट टू एक्सप्लेन यू व्हॉट इज द मीनिंग ऑफ द टर्म एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज. So, to expand an idea into a paragraph implies a sustained purpose. This word is very important here. Sustained purpose. That means there should be an intention, purpose to write a particular idea. एखादा पर्पज पाहिजे, हेतू पाहिजे, हेतूपूर्वक आपण लिहित असतो. Or forbids digressions. Do you know the meaning of the word digressions? Digressions means what, students? Digressions means process of degradation, that is to damage something or to ruin something. म्हणजे काहीतरी रुईन करणं, एखादी गोष्ट म्हणजे नष्ट करणं किंवा चुकीचा अर्थ लावणं. आलं का लक्षामध्ये? तसं करायचं नाहीये. आपल्याला इरेलिव्हंट मॅटर तिथे लिहायचा नाहीये. इरेलिव्हंट मीन्स असंबंधित, म्हणजे त्याच्याशी संबंधितच आपल्याला लिहायचं आहे. What is our concept is, so that we have to write only. So while writing this expansion of ideas, we have to avoid few things. The first thing which we have to avoid is repetition. Don't repeat the idea. Okay? That means if you have written a particular thing, then don't repeat the same thing again in your writing. Okay? Then the next thing is avoid digressions. I told you, digression means एखादी गोष्टीचा चुकीचा अर्थ त्या ठिकाणी लावायचा नाहीये. थर्ड थिंग इज अवॉइड इररिलेव्हंट मॅटर. म्हणजे जो आपल्याला स्टेटमेंट दिलेला आहे, जी प्रोव्हर्ब आपल्याला दिलेली आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे नम्रता हे सगळ्यात मोठा गुण आहे, ती सगळ्यात मोठी पॉलिसी आहे. हे एक्सप्लेन करत असताना आपण फक्त आणि फक्त हाऊ टू बी अन ऑनेस्ट पर्सन, ओके, हाऊ इट इज युजफुल, ते कशा पद्धतीने योग्य आहे, त्याचा उपयोग कसा होतो आणि आपण स्वतः ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक कसं राहिलं पाहिजे, या ठिकाणी हे या संबंधितच आपण लिहिलं पाहिजे. मग हे सगळं लिहित असताना आपल्या रायटिंग मध्ये 3 गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. देअर आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स while writing the answer of this expansion of ideas. So the first and the most important thing is clarity. So when we think about clarity, so clarity means your ideas should be clear and transparent. तुमच्या आयडियाज या स्पष्ट असल्या पाहिजेत, ट्रान्सपरंट असल्या पाहिजेत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही आडपडदा करता कामा नये. स्पष्टपणे लिहायचं, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोलायचं. दॅट इज कॉल्ड क्लॅरिटी. देन द सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज ब्रेविटी. ब्रेविटी मीन्स व्हॉट, स्टुडंट्स? ब्रेविटी मीन्स आवर रायटिंग शुड बी कन्साइज अँड टू द पॉइंट. ओके, इट शुड बी कन्साइज अँड टू द पॉइंट. So exact use of words in writing is important. So that is called brevity. Then the third important thing while writing expansion of ideas is nothing but coherence. So coherence means, students, logical sequence. Logical sequence means आपण ज्या गोष्टी लिहिणार आहोत, all these points should be in sequence. ते कसे असले पाहिजेत? सिक्वेन्स मध्ये असले पाहिजेत, कोहरन्स असला पाहिजे. द क्वालिटी ऑफ लॉजिकल और सिस्टमॅटिक कनेक्शन मीन्स कोहरन्स. ओके, सो ऑल दीज थिंग्स वी हॅव टू रिमेंबर while writing the answer of this activity, expansion of ideas. Yes, students, I think you know the meaning of the word proverb, maxim, epigram. Proverb means what, students? Proverb is a noun which means a short or well-known saying that is widely used to express an obvious truth. Proverb is a noun. Proverb चा अर्थ काय आहे? एक नाउन येते आणि proverb चा अर्थ असा होतो की असं एखादं स्टेटमेंट शॉर्ट असतं जे वेल नोन सेइंग म्हणजे अतिशय
नॉलेज इज पॉवर, ही झाली प्रोव्हर्ब. म्हणजे काय रे हे, की यातून आपल्याला युनिव्हर्सल ट्रूथ कळतं. आलं का लक्षामध्ये? इट एक्सप्रेसेस अन ऑब्वियस ट्रूथ. इट्स कॉल्ड प्रोव्हर्ब. अनदर एक्झाम्पल आय कॅन गिव्ह हिअर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. If you want to speak fluent English, you need practice. This means practice makes man perfect. Okay. So these are proverbs. Honesty is the best policy is a proverb. In the same way, maxim means, do you know the meaning of a term maxim? Maxim means a short statement of a general truth, principle or रूल फॉर बिहेवियर. म्हणजेच काय रे, की एक जनरल ट्रूथ असतं स्टेटमेंट मध्ये छोट्या, किंवा आपण कसं वागावं हे ज्यातून सांगितलं जातं त्याला मॅक्झिम असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल काय, रोम वॉजंट बिल्ट इन अ डे. एका दिवसात रोम बिल्टअप झाला का? नाही. म्हणजेच या मॅक्झिम मधून आपण काय शिकतो, की आपलं जे गोल आहे, आपलं जे टार्गेट आहे, और इफ यू वॉन्ट टू अचीव सक्सेस, फॉर अचीविंग सक्सेस यू हॅव टू डू हार्ड वर्क. ओके, इट्स नॉट इझी टू अचीव सक्सेस. वेन वी सी ऑल द सक्सेसफुल पीपल, then we have to understand that they have worked very hard for achieving the goal, for achieving the success, for fulfilling their dreams. जेव्हा आपण मोठे सक्सेसफुल यशस्वी झालेले लोक पाहतो तेव्हा ते लोक आपल्याला दिसतात, पण त्यांच्या यशामागे त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी कोणत्या वेदना सहन केलेल्या आहेत, ते कुठल्या कुठल्या कॅलॅमिटीज म्हणजे अडचणींमधून मात करून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, या गोष्टी पाहणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आलं का लक्षामध्ये? दिस इज कॉल्ड मॅक्झिम. एपिग्राम मीन्स अ शॉर्ट सेइंग or poem that expresses an idea in a clever or funny way. Epigram means poetic lines सारखी असते epigram ही. मग फॉर एक्झाम्पल कशी असते, तर एक्सपिरियन्स इज द नेम एनीवन गिव्स टू देअर मिस्टेक्स. बघा, म्हणजे एक्सपिरियन्स हे याचं नाव आहे, की म्हणजे माणूस चुका करून अनुभवातूनच शहाणा होतो ना. अनुभवातून शहाणे होणे ऐकलं असेल ना तुम्ही. दॅट इज कॉल्ड epigram. Experience is the name everyone gives to their mistakes. So I think all of you understood now. Proverb, maxims, epigram and statement. Statement means, I think all of you know statements means एखादं विधान, एखादं वाक्य आपण करतो, तर त्याचा आपल्याला काय करायचंय, विस्तार करायचा आहे. याला आपण मराठीमध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज, याला मराठीमध्ये कल्पना विस्तार असं म्हटलं जातं. समजलं सगळ्यांना? ओके. सो बिफोर टेलिंग यू दॅट हाऊ टू राईट एक्सपान्शन ऑफ आयडियाज इन 3 paragraphs, वी हॅव टू राईट दिस क्वेश्चन into 3 paragraphs. Okay. First is introductory paragraph, second one is core elements, okay, and last one is conclusion. But I will teach you later on. First of all, let us see the icebreakers. I think all of you have your textbooks with you. Yes or no? Yes. So open page number 97. All of you please open page number 97. Let us see the icebreakers. Okay, the first icebreaker is discuss with your partner the different ideas connoted by the word season. याचा अर्थ काय आहे, की सीझन या शब्दापासून कनोटेडचा अर्थ माहितीये का रे बाळांनो तुम्हाला? कनोटेड मीन्स टू सिग्निफाय और टू सजेस्ट. कनोटेड मीन्स टू सिग्निफाय और टू सजेस्ट म्हणजे सुचवणे. म्हणजे सीझन अर्थात ऋतू या शब्दापासून, सीझन या शब्दापासून आपल्याला काय काय सुचतंय, काय काय आठवतंय? बघा, सीझन म्हटल्यावर कुणाला जर क्रिकेट आवडत असेल तर सीझन बॉल सुद्धा आठवेल, बरोबर? म्हणजे एखाद्या शब्दाशी काय काय रिलेटेड असू शकतं. इट्स डिपेंड ऑन अवर इमॅजिनेशन पॉवर. ते कशावरती डिपेंड आहे? इमॅजिनेशन पॉवर वरती डिपेंड आहे.
So let us try to give answer. I have written the answer for you. The word season could mean the different weather patterns that occur due to the changes in the position of the earth in regard to the sun. सीझन मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की सीझन म्हणजे ऋतू. आपली पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे सगळ्यांना माहितीये आणि ती सूर्याभोवती फिरत असल्यामुळे अक्षांश रेखांश याच्यामध्ये सारखा ती याच्या बदल करत असते आणि त्यामुळे सीझन्स म्हणजे ऋतू त्या ठिकाणी बदल होत असतात, हवामानामध्ये बदल होत असतात. बरोबर. मग सूर्याकडचा भाग जिथे जास्त असतो तिथे उष्णता असते आणि त्याच्यानुसारच मग रेनी सीझन, समर सीझन अँड विंटर सीझन. बरोबर. म्हणजे या ठिकाणी सीझन वरून आपल्याला पहिल्यांदा काय समजतं तर सीझन बद्दल समजतं, ऋतूंबद्दल समजतं. देन द नेक्स्ट थिंग विच वी learn from the word season is the word season is also refer to the period when a particular fruit or a particular vegetable is available. सगळ्यांना माहितीये की प्रत्येक फळ हे प्रत्येक ऋतूमध्ये असतं का? नसतं. फॉर एक्झाम्पल मँगो. वी ईट मँगोज इन समर सीझन. आपण मँगोज कधी खाऊ शकतो? समर सीझन मध्ये खाऊ शकतो. In the same way, that means seasonal fruits, seasonal vegetables असतात. बरोबर. मटारचा सीझन कधी असतो? हिवाळ्यामध्ये असतो. बरोबर. हुरडा कधी खाऊ शकतो? उन्हाळ्यात खातात का हुरडा? नाही, तो विंटर सीझन मध्येच खाल्ला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सीझन म्हणजे ऋतू असं म्हणतो त्या पद्धतीनेच कुठलं फळ कुठल्या ऋतूमध्ये अवेलेबल आहे याच्यावरती सुद्धा सीझन हा वर्ड यूज केला जाऊ शकतो. ओके. मँगो सीझन, ग्रेप्स सीझन. बरोबर. इन दिस वे वी कॅन यूज द टर्म सीझन हिअर. Then the next important thing is the word season is also refer to the period when a sport is played. एखादा खेळ हा कधी खेळला जातो? तर फॉर एक्झाम्पल फुटबॉल सीझन कधी असतो? क्रिकेट सीझन कधी असतो? बेसबॉल सीझन कधी असतो? ओके. सो दिस वर्ड सीझन इज ऑल्सो रेफर टू द पिरियड वेन अ स्पोर्ट इज प्लेड. जेव्हा एखादा खेळ खेळला जातो त्याच्याशी संबंधित सुद्धा IPL कधी असते हे तुम्हाला माहितीये. म्हणजे ते सीझन वरती डिपेंड असतं. अंडरस्टूड. Then the next icebreaker activity number 2, select a season of your choice and give the following details. मग तुमच्या आवडीचा एक सीझन सिलेक्ट करा आणि खाली माहिती सांगा. मग कुठली कुठली माहिती विचारली आहे त्यांनी? टाइम ऑफ द इयर म्हणजे एखाद्या सीझनचं टायमिंग काय आहे. ओके. देन कॅरेक्टरिस्टिक्स त्याची वैशिष्ट्य काय आहेत, म्हणजे कुठल्या सीझन मधले कुठली धान्य पिकं पिकवली जातात, कुठले कुठले सण असतात, कुठली कुठली फळं येतात. आलं का लक्षात? फीचर्स और चेंजेस, क्लायमेट, वेदर, टेम्परेचर. मग त्याच्या क्लायमेट मध्ये वेदर मध्ये कसे चेंजेस होतात ते विचारलेले आणि त्या सीझनचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आणि तोटेही विचारलेले आहेत. So rainy season we can say that from June to September. Okay, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जून पासून सप्टेंबर पर्यंत रेनी सीझन असतो. विंटर सीझन ऑक्टोबर टू फेब्रुवारी असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण टाइम ऑफ द इयर सांगू शकतो. सो लेट अस राईट द आन्सर ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. टाइम ऑफ द इयर. Here I select winter season because nowadays winter is going on. That's why I write about winter season. Okay, आता विंटरच चालू आहे ना म्हणून मी विंटर सीझन बद्दलच लिहिलेला आहे. विंटर बिगिन्स फ्रॉम नोव्हेंबर टू फेब्रुवारी. विंटरचं टायमिंग काय आहे रे? नोव्हेंबर टू फेब्रुवारी. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यांसाठी विंटर सीझन असतो. कॅरेक्टरिस्टिक्स मग त्याच्यामध्ये काय काय विचारले त्यांनी? क्रॉप्स आणि फेस्टिवल्स विचारलेत. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये जे विचारलेले तेच मी लिहिलेलं आहे इथे. यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. फ्रुट्स कुठले असतात हेही तुम्ही ऍड करू शकता. आलं का लक्षामध्ये? मग या ठिकाणी त्यांनी जे विचारले तेच लिहिलेलं आहे मी, एक्स्ट्रा लिहिलेलं नाही.
The crops that are grown in the winter season in India, इंडिया मधलेच लिहिलेत मी, are known as रब्बी क्रॉप्स. इंडियामध्ये हिवाळ्याच्या ऋतूत जे पिके घेतली जातात त्यांना रब्बी पिके असं म्हटलं जातं. These crops are sown in the month of October and harvested in spring. याची पेरणी कधी केली जाते? ऑक्टोबर महिन्यात. आणि त्याची कापणी कधी केली जाते? स्प्रिंग मध्ये, वसंत ऋतूमध्ये. कुठले कुठले क्रॉप्स? व्हीट म्हणजे गहू, बार्ले मीन्स सातू, देन ससिमी मीन्स तीळ, ग्राम मीन्स हरभरा, मस्टर्ड मीन्स मोहरी are some examples of crops grown in the winter season. हे सगळे क्रॉप्स आहेत जे विंटर सीझन मध्ये आपण खातो. बाजरा पण खातो विंटर सीझन मध्ये. यू कॅन ऍड इट. द फेस्टिवल्स दॅट आर सेलिब्रेटेड ऑन अ लार्ज स्केल इन इंडिया ड्युरिंग द विंटर सीझन आर दिवाळी, क्रिसमस, मकर संक्रांती, पोंगल, लोहरी अँड रिपब्लिक डे. कुठले कुठले फेस्टिवल सेलिब्रेट करतो? जनरली वी इंडियन पीपल celebrate Diwali festival, Christmas 25th December Christmas festival, Makar Sankranti and Pongal on 14th or 15th January, Lohari पंजाबी लोक जे असतात त्यांचा सण आहे हा लोहरी, and Republic Day, that is our national festival. Okay, so all these festivals we celebrate in winter season. I think all of you understood. Then the next point is features or climate. During the winter season, the weather in India changes from the hot and humid to the cold and dry. See, all of us know that in winter season we feel very cool. Yes or no? And that's why we wear sweaters, mufflers, woolen cloths particularly. The average winter temperature ranges between 10 to 15 degrees Celsius. यावर्षी थंडी कमी आहे. माहित नाही का कमी आहे, पण यावर्षी थंडी कमी पडलेली आहे. पण जनरली थंडीमध्ये टेम्परेचर किती होतं? 10 to 15 डिग्री सेल्सिअस असतं. विथ द कोल्डेस्ट मंथ्स बिंग डिसेंबर अँड जानेवारी. डिसेंबर आणि जानेवारी हे सगळ्यात जास्त थंडीचे महिने म्हणून ओळखले जातात. दिस इज अबाउट क्लायमेट. Then the last point is advantages or disadvantages of winter season. So what are the advantages? So the winter season we are very hungry. बरोबर की नाही मुलांनो? हिवाळा म्हटलं की भरपूर खायचं. आपल्याला भूक भरपूर लागते. Because in cold season, in winter season, we need more calories. आपल्याला जास्ती कॅलरीजची गरज असते. And because of that, we become very hungry and we eat more and more things and we will be healthy. आपण जास्तीत जास्त खातो आणि healthy बनतो. The winter season in all parts of India except the north is a respite from the scorching October heat. October heat नंतर आपल्याला थंडीचे दिवस सुरू होतात नोव्हेंबर पासून. It is the most awaited season. वाट पाहत असतात सगळे हिवाळ्याची. बऱ्याच जणांना हिवाळा हा ऋतू आवडतो. छान छान गुलाबी गुलाबी थंडीमध्ये मस्त मस्त गरम गरम जेवण करायला आवडतं. मस्त गरम गरम हुरडा खायला आवडतो. द्राक्षांचा आस्वाद घ्यायला आवडतो. बरोबर की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, हिवाळ्यामध्ये आपला सगळ्यात फेवरेट फेस्टिवल म्हणजे दिवाळी असते. दिवाळीची सुट्टी पण मिळते आपल्याला. हिवाळी सुट्टी असते, क्रिसमसची सुट्टी मिळते. बरोबर? Apart from the monsoon, as it helps people enjoy the outdoors without having to worry about getting a heat stroke. म्हणजे उष्माघात होण्याची शक्यता नसते. आपण उन्हाळ्यामध्ये जास्ती फिरू शकत नाही, पण आपण हिवाळ्यामध्ये जास्ती फिरू शकतो. अंडरस्टूड? However, winters in the north of India, पण उत्तरेकडे जर पाहिलं म्हणजे हिमालय पर्वत आहे उत्तरेकडे. सगळ्यांना माहितीये भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि तिकडे बर्फ जास्ती प्रमाणात पडला जातो. काश्मीरला, जम्मू काश्मीर या ठिकाणी तिथे थंडी ही जास्त असते. -डिग्री सेल्सिअस तापमान असतं. बरोबर?
तिथं एक्स्ट्रीम कोल्ड असते, एक्स्ट्रीम फॉग असतो, स्नोफॉल असतो, हेल स्टॉर्म्स असतात, म्हणजे बर्फाच्छादित वादळ होतात तिथे, आणि सर्व्हायव्हल बिकम्स क्वाईट डिफिकल्ट ऍट दॅट टाइम. आणि उत्तरेकडे जगणं हे सुद्धा त्या लोकांना मुश्किल असतं. वी आर व्हेरी लकी दॅट वी लिव्ह इन महाराष्ट्र. ओके, बट वेन वी थिंक अबाउट द पीपल, okay, in North India, that time we come to know these people really face so many calamities in their life. So in this way we can explain our favorite season, that is winter season. Let's start the next activity, that is icebreakers 3. So what is icebreaker 3? Proverbs associated with the word season. सीझन म्हणजे या शब्दाशी रिलेटेड प्रोव्हर्ब्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. इथे एक्झाम्पल दिले, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. कुठलं दिलंय? मेक हे वाईल द सन शाइन्स. बघा, मी तुम्हाला म्हंटल प्रोव्हर्ब्स म्हणजे असं एक वाक्य असतं की जे आपल्याला खूप काही शिकवून जातं. मेक हे वाईल द सन शाइन्स. व्हॉट डज इट मीन? इन मराठी वी से वाहत्या गंगेत हात धुवून घेणे. व्हॉट डज इट मीन? वाहत्या पाण्यात हात धुवून घ्या म्हणत नाहीत का मराठीत? गावाकडची लोक म्हणतात की नाही की चला वाहत्या पाण्यात हात धुवून घ्या, म्हणजे आली संधी तर सोडू नका, तिचा फायदा करून घ्या, असा अर्थ होतो याचा. मेक हे वाईल द सनशाइन्स मीन्स व्हॉट हिअर? टेक अन ऍडव्हान्टेज ऑफ अ गुड सिच्युएशन. एखादी चांगली सिच्युएशन असेल, चांगली संधी जर चालून आली तर तिचा फायदा हा आपण घेतलाच पाहिजे. डोंट लूज द ऑपॉर्च्युनिटीज. अंडरस्टूड? ओके, देन नेक्स्ट. नाउ व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू राईट मोर एक्झाम्पल्स अबाउट सीझन. वी हॅव टू राईट मोर प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू सीझन. सीझन बद्दल असणाऱ्या प्रोव्हर्ब्स आपल्याला लिहायच्या आहेत आणि नुसत्या लिहायच्या नाहीयेत, त्या एक्सप्लेन करायच्या आहेत. The very first proverb is, one kind word can warm 3 winters. What does it mean? One kind word can warm 3 winters. Means, literal meaning is, this line tells us, एक मीठा बोल सर्दी के 3 महीनों का उष्मा दे सकता है. एक मीठा बोल सर्दी के जो 3 महीने होते हैं उसको उष्मा दे सकता है. व्हॉट डज इट मीन? म्हणजे काय रे, की एखादा शब्द मग तो गोड असेल, मिठा असेल, तर तो माणसाचं संपूर्ण जीवन बदलू शकतो. इट हॅज इम्प्लाइड मिनिंग, मेटाफोरिकल मिनिंग. ओके, देन सेकंड proverb is, no winter lasts forever, no spring skips its turn. And third one is, I will explain all these proverbs to you. या सगळ्या proverbs explain करणारे. Turn your face toward the sun and the shadows fall behind you. बघा, आता पहिली proverb कुठली आहे? One kind word can warm 3 winters. म्हणजे आपल्याला एखादा शब्द, एखाद्या व्यक्तीचा इतका मनावरती परिणाम करून जातो की आपलं संपूर्ण जीवन बदलून जातं. आपल्यामध्ये ट्रिमेंडस चेंज होतो. आलं का लक्षामध्ये? मग कसं काय? लेट अस सी द एक्सप्लेनेशन ऑफ दिस प्रोवर्ब. दिस प्रोवर्ब मीन्स दॅट being kind to someone can go a long way. Winter is considered to be harsh, cold, bleak and full of gloom. म्हणजे एखादी व्यक्ती ही ग्लूम म्हणजे डिप्रेशन मध्ये असेल, डिफिकल्टी मध्ये असेल, बरोबर, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असेल, आणि त्या व्यक्तीला जर आपण आधाराचे 2 शब्द बोललो तरी त्या व्यक्तीला बरं वाटतं. आलं का लक्षामध्ये? पण असं फार कमी वेळा होतं विद्यार्थ्यांना. ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो त्यावेळेस आपण लोनली असतो, एकाकी असतो. आपल्याला आपण हातपाय हलवल्याशिवाय दुसरं कोणीही मदत करत नाही. अँड दिस इज द ट्रूथ ऑफ आवर लाईफ. I have experienced it. If you have any problem, you have to solve your own problem. तुम्ही स्वतः आपल्याला आलेले प्रॉब्लेम्स
आपणच सोडवायचे असतात. कोणी दुसरं येऊन म्हणणार नाही की मी प्रॉब्लेम सोडवतो. हा, डेफिनेटली देअर काइंड वर्ड्स, त्यांचे जे मायेचे शब्द असतात, त्यांनी जो आपल्याला दिलेला आधाराचे शब्द असतात, ते आपल्याला आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत मात्र नक्की करत असतात. आणि संकटाच्या वेळेसच आपल्याला कळतं की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे. आणि ज्यावेळेस ज्या व्यक्ती आपल्याला संकटामध्ये मदत करतात त्या व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यात कधीही विसरायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मग सेंटेन्स कुठलं म्हणता येईल? वी मस्ट नेव्हर फॉरगेट दॅट वन काइंड वर्ड कॅन वॉर्म 3 विंटर्स. कधीही विसरायचं नाही की काही शब्द असे असतात की जे आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकतात. नो विंटर लास्ट्स फॉर एव्हर, नो स्प्रिंग स्किप्स इट्स टर्न. व्हॉट डज इट मीन? हिवाळा कायम राहत नाही किंवा वसंत ऋतू यायचं राहत नाही, थांबत नाही. म्हणजेच हिवाळा झाला की वसंत ऋतू, उन्हाळा, पावसाळा हे येतच राहणार आहे. स्टॉप होणार आहे का ही सायकल? नो, नेव्हर. In the same way, in our life, happiness and failures, okay, they also come. Happiness and failure. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये हॅपीनेस म्हणजे आनंद आणि फेल्युअर म्हणजे दुःख हे येतच राहणार आहे. एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. म्हणजेच काय रे? माणसाच्या आयुष्याचं वस्त्र म्हणजे सुख आणि दुःख आहे. जर सुख नसतं तर दुःख आपल्याला, म्हणजे जर दुःख नसतं तर सुखाचा आनंद आपल्याला घेता आला नसता. आलं का लक्षामध्ये? सो ॲज विंटर इज असोसिएटेड विथ ब्लूम अँड स्प्रिंग विथ लाईव्हलीनेस. विंटर हे काही जणांना असं वाटतं की थंडीचे दिवस नॉर्थ मधल्या लोकांना. ब्लूम म्हणजे काय रे? की डिफिकल्टी, प्रॉब्लेम्स मधले. आणि स्प्रिंग म्हणजे लाईव्हलीनेस. स्प्रिंग मध्ये सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटते की नाही, फ्रेश वाटतं, फुलं फुलतात, बरोबर. अँड गुडनेस, दिस प्रोवर्ब स्टेट्स दॅट नो मॅटर हाऊ बॅड द टाइम्स. कितीही वाईट वेळ जरी माणसावरती आली तरी ती वेळ ही बदलणार आहे. वाईट दिवसांनंतर चांगले दिवस पाहायला मिळणारच आहेत. दे वोंट लास्ट फॉर एव्हर. वाईट दिवस कायम राहणार नाहीयेत किंवा आनंदाचे दिवसही कायम राहणार नाहीयेत. दुःखानंतर आनंद येणार आहे, आनंदानंतर दुःख हे येतच राहणार आहे. इन अदर वर्ड्स, डिफिकल्टीज डोंट लास्ट फॉर एव्हर अँड गुड टाइम्स नेव्हर फेल टू फॉलो. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड. सेंटेन्स. Purposely I write the name सुशांत. सुशांत सिंग राजपूत. विद्यार्थ्यांनो, सगळ्यात मोठं पाप काय असेल तर आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कितीही मोठं संकट आलं तरीही आपण त्या संकटाला आत्मविश्वासाने सामोरं जायचं, धाडसाने सामोरं जायचं. कारण आपण शिकलो आहोत, दुःखानंतर आनंद भेटत असतो आणि आनंदानंतर दुःख हे येत असतं. So Sushant needs to move on from his loss and understand that no winter lasts forever and no spring skips its turn. कोविड-19 मुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. पण अशा लोकांनी हताश न होता, नाराज न होता, तुमचीही नवीन पहाट होणार आहे आणि आपल्यालाही पुन्हा आनंदाचे दिवस पाहायला मिळणार आहेत, पुन्हा चांगल्या नोकऱ्या मिळणार आहेत. ही आशा न सोडता आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं गरजेचं आहे. Turn your face toward the sun and the shadows fall behind you. What does it mean? The next proverb is turn your face toward the sun and the shadows fall behind you. So it means that हमेशा हंसते रहना. Here I remember the famous statement uttered by our Guru Maharaj Ji, पुलक सागरजी मुनी महाराज. ज्यावेळेस मी हे वाचलं
टर्न युअर फेस टुवर्ड द सन अँड द शॅडोज फॉल बिहाइंड यू. व्हॉट डज इट मीन? मला इमिजिएटली कुणाची आठवण झाली असेल तर मला श्री आचार्य 108 पुलक सागरजी मुनी महाराज. त्यांनी म्हटलं आहे, हमेशा हंसते रहना क्योंकि जिंदगी भी एक दिन आपको परेशान करते करते थक जाएगी. कितीही संकट येऊ द्यात, कितीही प्रॉब्लेम्स येऊ द्यात, आपण हसत राहिलं पाहिजे. आपण संकटावर मात केली पाहिजे. एक दिवस ते जीवनच थकून जाईल, आपल्याला परेशान करता करता, आपल्याला त्रास देता देता. म्हणजेच काय? टर्न युअर फेस टुवर्ड द सन म्हणजे नेहमी सकारात्मक गोष्टींकडे पहा. शॅडोज फॉल बिहाइंड यू. जर तुम्ही सतत सकारात्मक गोष्टींकडे पाहिलं तर नकारात्मक गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्या जीवनातून नाहीशा होतील. आलं का लक्षामध्ये? हिअर इन दिस प्रोवर्ब सन इज अ सिम्बल ऑफ गुडनेस अँड पॉझिटिव्हिटी. सन कशाचं प्रतीक आहे? गुडनेसचं, पॉझिटिव्हिटीचं, सकारात्मक विचारांचं. आणि म्हणून प्रत्येक ह्याच्यात सांगितलं जातं की सकाळी लवकर उठावं, सूर्याचं दर्शन घ्यावं. सूर्याचं दर्शन घेतल्यामुळे होतं काय? उगवत्या सूर्याचं दर्शन घेतलं की आपल्या जीवनामध्ये सुद्धा भाग्योदय होत असतो. Sun is a symbol of goodness and positivity, whereas shadows represent troubles and problems. Shadows, सावल्या, कशाचं प्रतीक आहे या वाक्यामध्ये? ट्रबल्स आणि प्रॉब्लेम्सचं प्रतीक आहे. म्हणजेच ही प्रोवर्ब आपल्याला काय सांगतेय? नकारात्मक गोष्टींना सोडून द्या, नेहमी सकारात्मक गोष्टींकडे बघा, आपल्या जीवनामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींकडे बघा आणि निगेटिव्ह थिंग्स ऑटोमॅटिक निघून जातील ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे बघता. सेंटेन्स काय आहे? एक्झाम्पल काय दिले मी? निकिता, यू कांट लिव्ह युअर लाईफ लाईक अ पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे काय? निराशावादी व्यक्ती. ओके, म्हणजे जिला फेल्युअर मिळालेलं आहे, निराश झालेली आहे, हताश झालेली आहे, दुःखी झालेली आहे अशी व्यक्ती म्हणजे पेसिमिस्ट. तू तुझ्या जीवनामध्ये नकारात्मक विचार नको करूस, निराशावादी बनू नकोस. यू नीड टू टर्न युअर फेस टुवर्ड द सन. तू सूर्याकडे बघ आणि सकारात्मक हो, पॉझिटिव्ह हो, एनर्जेटिक हो. अँड लेट द शॅडोज फॉल बिहाइंड यू. सगळे नकारात्मक विचार आपोआप निघून जातील. अंडरस्टूड? Now, next, discuss with your partner on the following topics. Express your views and opinions in favor and against the topic. म्हणजे खाली काही टॉपिक दिलेले आहेत, त्याच्या फेवर मधले म्हणजे पॉझिटिव्ह पण त्याच्याबद्दलच्या तुमच्या कल्पना काय आहेत ते लिहायचं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट पण म्हणजे विरोधी काय कल्पना आहेत त्याही लिहायच्या आहेत. मग फर्स्ट कुठलं दिलेले स्टेटमेंट बघा. लेट अस सी द फर्स्ट स्टेटमेंट. आर स्पोर्ट्स इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेजेस? Yes, definitely sports are essential in junior colleges, not only in junior colleges but in our whole life. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्पोर्ट्स महत्वाचे आहेत. मी फेवर मध्येच बोलणार याच्या. Yes, sports keep the students healthy and active as well as develop a competitive spirit in them. बघा, खेळामुळे स्टुडंट हा हेल्दी होतो, ऍक्टिव्ह राहतो आणि हारजीत पचवण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते. म्हणून खेळ हा महत्वाचा आहे. अगेन्स्ट कसं लिहिणार म्हणजे त्याच्या विरोधात कसं लिहिणार? नो, स्पोर्ट्स आर नॉट इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेजेस ॲज दे माइट लीड द स्टुडंट्स टू फोकस लेस ऑन देअर स्टडीज. त्यांच्या अभ्यासावरती त्यांचं लक्ष कमी होईल, खेळामुळे त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. म्हणून स्पोर्ट्स महत्वाचे नाहीत असं मी लिहिलेलं आहे. पण माझं असं मत आहे की स्पोर्ट्स आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. इट मे बी ॲट ज्युनियर कॉलेज लेवल ऑर ओल्ड एज लेवल. सगळ्या एज लेवलला स्पोर्ट्स इम्पॉर्टंट आहेत कारण आपण त्याच्यामुळे हेल्दी राहतो, हॅप्पी राहतो, ऍक्टिव्ह राहतो आणि सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह राहतो. नेक्स्ट, आर कॉलेज काउन्सिल इलेक्शन्स इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेजेस? In favor? Yes. College council is the mediator between the teachers and the students. It is assigned a lot of responsibilities like organizing meets, conducting activities, arranging for the guest lectures, etc. etc. मग कॉलेज काउन्सिल इलेक्शन्स का महत्वाची आहेत ज्युनियर कॉलेजेस मध्ये? कारण कॉलेज काउन्सिल इलेक्शनमुळे होतं काय? विद्यार्थ्यांच्या क्वालिटीज इनकल्केट होत असतात.
That means you can manage your responsibilities. कुठल्या कुठल्या responsibilities you can handle? You can handle the responsibilities like organizing meetings, conducting activities. That means you get leadership qualities. In short, you can say here, you can inculcate leadership qualities. And against, no, student council elections are not essential or important in junior colleges because students who are not a part of the council may feel left out and the ones who are a part of the council might misuse their authority. जे काउन्सिल इलेक्शन्स मध्ये ज्यांनी भाग घेतलेला नाहीये त्यांना अगदीच कॉमन स्टुडंट सारखी वागणूक दिली जाते आणि जे काउन्सिल मध्ये भाग घेतलेले विद्यार्थी आहेत ते त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करू शकतात. आलं का लक्षामध्ये? आता पुढचे जे 2 सेंटेन्सेस आहेत ते मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतेय. इज अ सेलफोन द नीड ऑफ द टाइम्स? Definitely. In COVID-19 pandemic condition, cell phone is the need of our time. Yes or no, students? Yes. And the next statement is, should the earn and learn concept be made mandatory for students? Earn and learn means कमवा आणि शिका. ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही ज्युनियर कॉलेज स्टुडंट्सला मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी करावी का, असावी का? तर हे 2 स्टेटमेंट्सचे तुम्ही लिहायचे फेवर आणि अगेन्स्ट तुमचे व्ह्यूज काय आहेत. यू हॅव टू सॉल्व दीज ऍक्टिव्हिटीज ॲट युअर होम. So today I want to stop here. I think all of you have enjoyed my lecture. So thank you students. Bye bye.